नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश, शिरतोडे गावराम पोल्ट्री फार्म. आपलं पेज म्हणजे नक्कीच नवीन काहीतरी. तर आज आहे आपल्या दिवसाचा 1 ते 21 दिवसाच्या सिरीजमधला 14वा दिवस. तर आपण पाहू शकता, आज आपण सकाळी ग्रोइप्लेक्स हे औषध आपण दिलेलं आहे सकाळी. आता आपला 3 दिवसाचा डोस हा कंप्लीट झालेला आहे. तर आज पक्ष्यांना नॉर्मल अशी कुठंतरी आपल्याला सर्दी वाटते या म्हणजे CRD. तर आपण उद्या दुसरं म्हणजे CRDसाठी आपण औषध देणार आहे. तर उद्या आपण दुसरं मेडिसिन देणार नाही, फक्त CRDसाठी मेडिसिन देणार आहे. आणि आपण आज संध्याकाळी प्लेन पाणी दिलेलं आहे. आणि आपण पाहू शकता खाद्याची भांडी आता आपण रोज थोडी थोडी वाढवत चाललेलो आहे. म्हणजे हे छोटे फिडर आहेत ते काढून घेऊन असे मोठे फिडर लावत चाललेलो आहे. तर एकदम आपल्याला छोटे फिडर काढून मोठे फिडर लावायचे नाहीत. तर याने प्रॉब्लेम काय होतो, तर लहान पक्षी असतं तर लहान पक्ष्यांना सवय झाली असते लहान भांड्यात खायची. लगेच त्यांना मोठ्या भांड्यात असं खाता येत नाही. त्याच्यामुळे थोडी सवय लावत भांडी आपल्याला काढून घ्यायची ती. आता उद्या आपण ड्रिंकर ही तसंच जोडणार आहे, ऑटोमॅटिकचे ड्रिंकर लावणार आहे. आणि हे छोटे मिनी ड्रिंकर हळूहळू काढून घेणार आहे. लगेच आपण मिनी ड्रिंकर पण काढून घेणार नाही. असेच पाहू शकता, असं मोठे फिडर ठेवून छोटे फिडर आपण असे काढायला सुरुवात केलेली आहे. आता ह्या साईडनं आपण छोटे फिडर काढून घेतलेले आहेत, मोठे फिडर लावलेले आहेत. तर 2 दिवसांना आपण अजून अशा प्रकारे पलीकडं जागा वाढवणार आहे. आपण हळूहळू जागा वाढवणार आहे. आता अशा प्रकारे पलीकडं आपण तूस अंतरून घेतलेली आहे. आता पक्षी आपला अशा प्रकारे चिक्स गार्डच्या वरून उड्या मारून यायला लागलेला आहे बाहेर. त्यामुळे आपण पलीकडला आता जागा वाढवून चिक्स गार्ड काढून घेणार आहे. आणि खाद्य आपल्याला स्टार्टर वापरायचं आहे. आणि पाण्यामध्ये इनोक्लीन किंवा क्लीन टॅप ह्या टॅबलेट चालू करायच्या आहेत. काही ठिकाणी आता आपल्याला एक तुम्हाला पक्षी दाखवतो. अशा प्रकारे असा पक्षी लंगडा आपल्याला कुठेतरी दिसलेला आहे. तर आपण त्याचंही औषध सर्दी क्लिअर झाल्यानंतर चालू करणार आहे. ते आपण त्यात सांगितलं जाईल. तर मित्रांनो, 1 ते 21 दिवसाची सिरीज आपल्याला कशी वाटते ते आपण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोणाचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता. तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर चॅनल आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपण नवीन व्हिडिओ असेच अपलोड करणार आहे. 1 ते 21 दिवसाची सिरीज पूर्ण झाल्यानंतर आपण प्रत्येक रोगावर विश्लेषणचा व्हिडिओ शूट करून टाकणार आहे. तर ही पूर्ण माहिती तुम्हाला मिळावी. नैसर्गिक उपाय काय असेल, घरगुती उपाय, मेडिसिनचा उपाय, हे सर्व आपण ह्या यूट्यूब चॅनलवरती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आपण. त्यामुळे कोण नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करण्याचा प्लीज प्रयत्न करा. तर धन्यवाद मित्रांनो.